पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक वरती अगदी चलाकी चतुर आणि ज्या प्रकारे बॅटिंग करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आज मात्र रबर बॉल हंगामासाठी देखील सज्ज आहेत आपली टीम घेऊन. नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत वैभव खोत. स्ट्राईक वरती अर्थातच बॅटर आहेत योगेश. गोलंदाजीसाठी आपल्याला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच बुरबुशी 11 संघाचे गोलंदाज नाव आहे ज्याने मागील टुर्नामेंट मध्ये आपल्या नावावरती बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्याने घेतला तोच गोलंदाज अर्थातच नाव आहे प्रकाश देवंगळे. गोलंदाजीच्या रनवेवरती सज्ज झालेत. अगदी आज मात्र बुरबुशी 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. महारुगडेवाडी टीम देखील दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. नॉन स्ट्राईक वरती वैभव खोत. गोलंदाजीच्या रनवेवरती प्रकाश देवंगळे. लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय ग्रीन सिग्नलचा. पहिला बॉल घेऊन निघाले. स्ट्राईक वरती बॅटर योगेश. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि एक धाव नक्की झर्जित केली जाते. धाव फलकावरती श्री गणेशा होतोय टीम. डॉट बॉल ना यावेळी पहिला बॉल अगदी सुंदर पद्धतीचा बुरबुशी संघाच्या बाजूने चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट पद्धतीचा आणि त्यानंतर प्रकाश सज्ज आहेत पुन्हा एकदा. यावेळी पहा योगेशच्या बॅट मधून अगदी दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. ते धडक बेधडक योगेश यांच्या बॅट मधून फटका अगदी कडक कडक कडक. पंच इशारा कळवायचा आहे आमच्यापर्यंत. फटका अगदी कडक होता परंतु त्या बॉलवरती सीमारेषेच्या जवळ जाऊन बॉल फिल्डरच्या हातामध्ये बॉल पोहोचला. अगदी 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एकच धाव आली आहे. एकच धाव आली आहे. आता मात्र श्री गणेश झालाय. मारुगडेवाडी टीमचा चांगला फटका खेळला होता परंतु एक धाव आली आहे. स्ट्राईक वरती आता वैभव आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज प्रकाश योगेश वैभव. यावेळी पहा वेगवान बॉल. अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने परंतु चांगली गोलंदाजी आणि ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे. अगदी मागील मॅच मध्ये मागील टुर्नामेंट मध्ये अगदी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेतलाय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळी आक्रमण केलंय. फटका अगदी सुरेख बॉल जातोय. अगदी फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाग्याच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी परंतु पंचांचा इशारा आहे डेड बॉलचा. डेड बॉल आहे. ओके चला लगेचच मॅच चालू करून घ्या पंच. लगेचच आपण बोलतोय मॅचच्या दिशेने. अगदी गोलंदाजीच्या रनवेवरती प्रकाश हे नाव ऐकायला मिळाले. तब्बल 3 बॉल झाले ना. 3 बॉलचा खेळ संपला. 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. 3 ना 3 चेंडू झालेले आहेत. यावेळी पहा ब्लॉकर पर्यंत चेंडू चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी आक्रमण करता आलेलं नाहीये. यावेळी तिथे वैभव खोत अगदी हलक्या हाताने बॉल खोदून काढला. एक धाव वर्जित केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. अगदी प्रथमतः रबर बॉल खेळण्यासाठी महारुगडेवाडी टीमने सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये आणि खेळ करत असताना अगदी पाहूया सुरुवात अगदी चांगली झालेली आहे म्हणेन. कारण ज्या प्रकारे योगेशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये. जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी योगेश यांच्या बॅट मधून करारा स्ट्रोक. षटकार. प्रकाश यांच्यावरती प्रहार. जबरदस्त काय आक्रमण केलंय. अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमक सुरुवात केली होती आणि त्याच प्रकारचा आक्रमक फ्लो ज्या प्रकारे करतायत अक्षरशः 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8च्या घरामध्ये. पहा तब्बल 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 1 बॉल आहे या षटकातील. यावेळी पहा हलक्या हाताने केलाय. मिडॉनवरती क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकदा वर्जित केली जाते आणि स्ट्राईक योगेश यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा पहिलं षटक होत आहे समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 9 धावा. 9 ऑन दी स्कोर कार्ड. अगदी आपण पाहिलं तर आज बुरबुशी 11 संघाचा विचार केला तर रोहित पाटील जर असतील त्याचबरोबर स्वप्नील देवगडे देखील आहेत परंतु आज या स्पर्धेमध्ये स्वप्नील
अगदी पहिले षटक हाताळण्यासाठी प्रकाश यांना सोपवली होती जबाबदारी, चांगली गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजीच्या रणवेवरती अगदी हेलिकॉप्टरचा बादशाह ज्याला ओळखलं जातं, परंतु आज मात्र जबाबदारी आहे गोलंदाजीची. दुसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं, संघासाठी सांघिक दुसरं षटक अर्थातच नाव आहे स्वप्नील देवंगळे. गोलंदाजीच्या रणवेवरती पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 9 धावा धावफलकावरती आलेत. पहा आता मात्र जबाबदारीचं षटक हाताळावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आक्रमण फायरिंग चढवण्याचा प्रयत्न करत आहेत योगेश, परंतु त्यांची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक वरती पाहतोय वैभव खोत. परंतु गोलंदाज अगदी विचार केला तर पहिलं षटक 9 धावा आलेत, त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालेत स्वप्नील देवंगळे. अगदी ओव्हर द विकेट करून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल घेऊन निघाले. स्ट्राईक वरती बॅटर योगेश सज्ज आहेत. आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. यावेळी आक्रमण केलंय, आक्रमण अगदी हवेमध्ये. बॉलर चांगला चेंडू हाताळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ यावेळी पहा नो मॅच लाईन ते ट्रॅव्हल होतोय. एकदा वर्जित केली, दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली जाते. पहा 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. आक्रमण प्रत्येक बॉल वरती योगेशच्या बॅट मधून पाहायला मिळते, परंतु फटके इथून पुढे देखील त्याच प्रकारचे खेळणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज स्वप्नील अगेन्स्ट. यावेळी स्ट्राईक वरती बॅटर सज्ज आहेत योगेश. या बॉल वरती हेलिकॉप्टर उडवलाय, फ्लायटेड फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी योगेश ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील देवंगळे यांच्यावरती देखील प्रहार चढवला जातोय. अगदी पावसाची मॅच आपण पाहतोय, अगदी पावसाळी क्रिकेटचा हंगाम, परंतु गोलंदाजांवरती ज्या प्रकारे आक्रमण चढवलं जातंय, प्रत्येक बॉल वरती प्रहार आणि येतोय 6 धावांसाठी षटकार. काय मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर रिप्ले मध्ये पाहू शकतोय ज्या प्रकारे फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज आहे स्वप्नील अगेन्स्ट योगेश. या खेळाडूला थांबावं लागेल, परंतु यावेळी पहा हलक्या हाताने खेळला, एकदा वर्जित केली जाते. चांगल्या बॉलचा सन्मान केला जातोय. खराब बॉलवरती आक्रमण आणि हे वारंवारपणे प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहत असतो. यावेळी सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक वरती वैभव. पाहूया यावेळी डॉट बॉल आलाय, चांगला चेंडू आता मात्र हाताला जातोय. एक तेरी है तो एक मेरी है, अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आक्रमण चढवलंय, अगदी क्लासिकल स्ट्रोक. बॉल थांबणार नाहीये, जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील देवंगळे यांच्यावरती अगदी आक्रमण चढवलंय. प्रहार प्रहार, फायरिंग फायरिंग आणि फक्त अटॅकिंग बॅटिंग, हे प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे केलेत. काय फलंदाजी चालली आहे. ज्या प्रकारे योगेश आक्रमक होत आहे त्याच प्रकारची फलंदाजी वैभव खोत यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल आपण पाहिलं तर 1.5चा खेळ संपलाय. धावसंख्या 24च्या घरामध्ये. अंतिम बॉल. या बॉल वरती देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होणार. मैदानावरती बॉल जातोय, एक धाव वर्जित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. प्रकाश यावेळी पहा विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज यावेळी होत आहेत बाद. बॅक टू दी पॅव्हलियन. अगदी वैभव खोत मात्र यावेळी माघारी परतावं लागेल. महत्वपूर्ण विकेट, अगदी एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला होता. मैदानावरती अंतिम षटक बाकी आहे आणि थांबून खेळणं गरजेचं होतं, परंतु विकेट चालली माघारी. वैभव खोत बॅक टू दी पॅव्हलियन. चला नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज झालेत. गोलंदाजीसाठी देखील रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आज मात्र जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. अंतिम षटक हाणामारीचं षटक ओळखलं जातं. तिसऱ्या षटकाला अंतिम आपण पाहिलं तर बॅटर आक्रमक होताना पाहायला मिळत असतात, परंतु रोहित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश. स्ट्राईक वरती फलंदाज रोहित असतील आणि नॉन स्ट्राईक वरती योगेश.
रोहित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाले. स्ट्राईक वरती देखील रोहित आहेत. आता मात्र रोहित अगेन्स्ट रोहित गोलंदाजीच्या रनवेवरती सज्ज आहेत रोहित पाटील. यावेळी पहा ब्लॉक बरेचा चेंडू अगदी जबरदस्त बॉल आता आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज इथे बाद आहेत असं पंचांच्या माध्यमातून कळवण्यात आलंय. इथे विकेट चालली आहे माघारी. आणखीन एक धक्का टीम महारुगडेवाडी टीमला, जिथे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत सागर. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलर सज्ज आहेत पुन्हा एकदा रोहित पाटील गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिलं तर आता नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर अर्थातच सागर. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. रोहित पाटील गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन निघालेत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. दुसरा बॉल यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळी विकेट यावेळी सॅक्रिफाईस करावी लागेल. डेफिनेटली विकेट चालली आहे माघारी. फलंदाज बाद. सागर आल्या मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली, कारण योगेश यांना स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे बॅटिंग करतायत योगेश, नक्कीच आपण पाहिलं तर यावेळी विकेट नसणार आहे. कारण क्रिकेट टेनिस क्रिकेट मधील एक नवीन नियम, नक्कीच जोपर्यंत बॅटर बॉल शफल होत नाही तोपर्यंत बॉल स्टंपला जर लावला तर नॉट आउट असेल. परंतु यावेळी आता इथे योगेश फलंदाज इथे बाद असणार आहेत. बॅक टू दी पॅव्हलियन योगेश. नवीन फलंदाज आनंदा सज्ज झालेले आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज रोहित पाटील. धावसंख्या 25च्या घरामध्ये 2.3 चा खेळ संपला. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. निघालेत गोलंदाज अगदी स्ट्राईक वरती आनंदा. यावेळी पहा हलक्याने गेलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 26 या आकड्यावरती 26. बघूया यावेळी पहा पुन्हा एकदा त्या बॉल हलक्याने गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. अगदी बॉलवरती येत आहेत. 2 धावा तत्पूर्वी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय डिक्लेअर स्वरूपात. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28च्या घरामध्ये 28. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 आणि 29 धावांचं लक्ष दिले गेले महारुगडेवाडी टीमने बुरबुश 11 टीमसाठी. काय आता करायचं. अगदी आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 29 धावांची गरज असणार आहे बुरबुश 11 संघाला. चला महारुगडेवाडी टीम आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडंसं सहकार्य करा विनंती असेल. आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या महारुगडेवाडी टीम. त्याचबरोबर बुरबुश 11 संघ आपले फलंदाज आपण पाठवा. चला विनंती असेल लगेचच थोडंसं कोऑपरेट करा.
वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी मारुगडेवाडी टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला थोडस सहकार्य करा. चला मारुगडेवाडी टीम. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी सलामीवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. रोहित पाटील त्याचबरोबर स्वप्नील देवंगळे. अगदी 18 बॉल समीकरण आहे. तब्बल 29 धाबांचं. 18 बॉल 29 जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित पाटील त्याचबरोबर स्वप्नील देवंगळे. चला मारुगडेवाडी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण फार वेळ घेतलेला आहे. थोडं सहकार्य करा प्लीज, विनंती असेल. आयोजकांचा कॉल येतोय. हॅलो. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी 18 बॉल आणि 29 धाबांचं समीकरण आहे. पहिला बॉल गोलंदाज निघालेत. स्ट्राईक वरती रोहित पाटील. पहिल्याच बॉल वरती पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पहा अगदी पावसाची वरसाद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅच कधी काटा बदलेल हे सांगता येणार नाहीये. कारण ज्या प्रकारे गोलंदाजीसाठी आता वैभव आहेत. अगदी मारुगडेवाडी संघाचे गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हॅलो हॅलो. ज्या प्रकारे पाहिलं तर रबर बॉलच्या हंगामामध्ये प्रथमतः सहभाग घेतला. 29 धावांचं लक्ष आहे आणि हा पाठलाग करत असताना पहिला बॉल अगदी डॉट बॉल आलाय. वैभव पुन्हा एकदा निघाले. स्ट्राईक वरती बॅटर रोहित पाटील. यावेळी पहा अगदी देखना फटका. बॉल चाललाय गॅप मध्ये. 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त फटका. गॅप शोधून काढला. काय फटका गेला. अगदी पहिला बॉल डॉट आल्यानंतर पाहिला क्षेत्ररक्षणाकडे नजर वळवली आणि तदनंतर मात्र वैभव यांच्यावरती आक्रमण चढवलंय. 4 धावांसाठी येतोय चौकार. पुन्हा एकदा निघालेत बॉलर. यावेळी अगदी आता मात्र आडव्या बॅटने खेळला परंतु बॉल जातोय समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. 1 धाव येते आणि एका धावेवरती आता मात्र समाधान करावं लागेल. स्ट्राईक वरती अगदी आता मात्र स्वप्नील देवंगळे.
अगदी आपण पाहिलं तर या खेळाडूची चर्चा करूयात. याच मैदानावरती अगदी अक्षरशः प्रत्येक टुर्नामेंटमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले, इतिहास आहे. परंतु आता या मॅच मध्ये हेलिकॉप्टरचा बादशाह कोणाला ओळखलं जातं? नाव आहे स्वप्नील देवंगळे. लाजवाब फटका, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक येतोय 6 धावांसाठी. षटकार, बिग 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 बिग. काय फटका सजवलाय. वैभव यांच्यावरती आक्रमण. चर्चा केली जेव्हा सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येत होती. हेलिकॉप्टरचा बादशाह, टायमिंग अगदी प्रॉपर. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, जबरदस्त. काय खेळ राहतोय. पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी पहा दुसऱ्या बॉलवरती बॅक टू बॅक आणखीन एक पाहायला स्वप्नील देवंगळे. लाजवाब यार, काय बॅटिंग करतायत. अगदी मैदानाच्या आतमध्ये पावसाची बरसात आहे, परंतु माझ्या षटकारांची बरसात देखील झालीच पाहिजे या मैदानावरती. आणि त्याच प्रकारची बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार. वैभव यांच्यावरती आक्रमण. धावसंख्या 17च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बॉलर निघालेत वैभव. यावेळी पहा अगदी टप्पा बॉल अगदी चेंज केला. बॉलची लेन चेंज केली, त्यानंतर मात्र यावेळी चांगला बॉल ओव्हरची होतीये. या बॉलच्या मदतीने समाप्ती. एक धाव नक्की झाली. धावसंख्या 18च्या घरामध्ये. 1 षटक समाप्त. सागर आलेले आहेत लेफ्ट हँडेड गोलंदाज, परंतु स्ट्राईक वरती रोहित पाटील अगदी हार्ड हिटर अर्थातच हिटमॅन. बुरबुशी 11 संघाचे हिटमॅन. पहिला बॉल घेऊन यावेळी पहा आडव्या बॅटने खेळलाय. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. अगदी आक्रमक सुरुवात ज्या प्रकारे स्वप्नील देवंगळे यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आल्यानंतर मॅचने काटा बदललाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अगदी ज्या प्रकारे पावसाची बरसात त्याच प्रकारे षटकार आणि चौकारांची बरसात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22च्या घरात. 22 11 बॉल आणि 7 धावांची गरज. 7 11 बॉल 7 धावांची गरज. यावेळी आक्रमण केलंय. चांगला फटका बाला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल थांबतोय. अगदी 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या. परंतु यावेळी पहा डायरेक्ट हिट. फलंदाज बाद आहे तिथे सांगितलं जात आहे. वैभव को डायरेक्ट हिट. विकेट. स्वप्नील देवंगळे बॅक टू पॅव्हलियन. यावेळी पहा स्विच करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव वर्जित केली आहे. 23 या आकड्यावरती आता इथून पुढे 6 धावांची गरज असणार आहे. 5 धावांची गरज. यावेळी स्विचचा फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. मॅच होते या षटकाराने फिनिश. इथे विजयी संघ ठरला जातोय. बुरबुशी 11 बुरबुशी. चला कॅप्टन लगेचच यायचं आहे टॉस साठी. महत्वपूर्ण मॅचचा टॉस आता आपण घेतोय. अगदी महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला आली आहे. दोन्ही संघ 1-1 मॅच विजय होऊन मात्र पुढील पात्र फेरीसाठी सज्ज झालेत, जिथे जय महाराष्ट्र युवती विपक्ष बुरबुशी 11 बुरबुशी हे दोन्ही संघ मात्र आमने सामने आता लढताना पाहायला मिळतील. चला यायचं आहे टॉस साठी. आणि या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच रोहित पाटील ठरलेले आहेत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ. अगदी गोलंदाजीची जबाबदारी त्याचबरोबर बॅटिंग देखील दमदार पाहायला मिळाली. मॅच षटकाराने फिनिश.